नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी पाहू शकता असा सकाळी वाजले आहेत 11. तर 11 वाजायला आलेले आहेत आणि 11 वाजता आता आमचा नाश्ता चालू आहे. सकाळपासून आमचं घरातलं थोडंफार काम होतं साफसफाईचं, तर ते काम झाल्यानंतर आता आम्ही नाश्ता करत आहोत. आणि नाश्ता झाल्यानंतर मग आम्हाला 2 वजड्या बनवायच्या आहेत. तर पागुलने बनवला आहे नाश्ता. काय बनवलं पागुल नाश्त्याला? पोहे बनवलेत. नाश्त्याला पाहू शकता पागुलने असं पोहे बनवलेले आहेत. गरम गरम आता पोहे खायचं. आणि नंतर मग किती गोधड्या बनवायचे आपल्याला? आज 2 गोधडी बनवायचे, एक ब्लाउज द्यायचे, साखरपुडाचा आहे. 2 गोधड्यांचं काम आज आम्हाला करायचं आहे. तर पाहू शकता पाहुणे असा नाश्ता बनवलेला आहे. तर आता आम्ही नाश्ता झाल्यानंतर आमच्या कामाला सुरुवात करणार आहे. आणि हा बघा आमचा पिट्टू आहे. पिट्टू आमचा गोंधळ घालत असतो, काम करू देत नाही बिलकुल, पण मध्ये 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 येत असते. हाय कर, हाय कर, हॅलो हॅलो, हाय कर. तर हाय आमचे पिट्टू आहे, खूप मस्ती करत असते. आता काम करायचं टायमाला मस्ती करायची नाही काय. तर अशा पद्धतीने आपला आता नाश्ता झाल्यानंतर मग आपण गोधड्या बनवणार आहोत, है ना. तर आता माझा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आपण 2 गोधड्या बनवणार आहोत ते काढणार आहे. तर यातले कुठल्या गोधड्या बनवायचे आपल्याला? हा एक कटोरा बनवायची, त्याच्यात कुठला? हे वाले. तर याच्यातले 2 गोधड्या आपल्याला बनवायच्या आहेत. तर आता हे खाली घेतो मी. याच्यात पाहूयात कस्टमरला आपल्याला किती साड्या दिलेल्या आहेत. तर या पद्धतीने असं पोतं आपल्याला हे गठुडं असं कस्टमरने दिलेले आहेत. तर यामध्ये आपण पाहूया साड्या किती आहेत. तर पाहू शकता याप्रमाणे साड्या आपल्याला कस्टमरने दिलेल्या आहेत. आणि हे जुनं कस्टमर आहे माझं, तर यांना काही जास्त मोठी गोधडी लागत नाही, यांना बारीकच गोधडी लागते. तर त्यासाठी त्यांनी असं हे माप दिलेलं आहे. या मापाप्रमाणेच त्यांना गोधडी शिवून द्यायची आहे. तर 2 माप आहेत, एक लांबी रुंदीचे असे 2 या दोऱ्या दिलेल्या आहेत. त्याच्याप्रमाणेच त्यांना गोधडी बनवून पाहिजे. आणि याच्यामध्ये त्यांना 2 गोधड्या अशा आपल्याला बनवून द्यायच्या आहेत. तर या साड्या मी आता सेपरेट केलेल्या आहेत. तर पाहू शकता टोटल 10 साड्या होत्या. 10 साड्यामध्ये या 5 साड्या आहेत आणि या 5 साड्या आहेत आणि ह्या 9 वारी साड्या आहेत. म्हणजे ह्या 9 वारी साडीचा कवर हिला लावायचा, ह्या गोधडीला लावायचा आहे. या 9 वारी साडीचा कवर या गोधडीला लावायचा आहे. तर गोधडी जास्त मोठी नाही आहे, बारीकच गोधडी आहे. त्याच्यामुळे एका 9 वारीमध्ये खाली वर दोन्ही साईडला कवर लावून होऊन जातात. आणि एक साडी आपण इकडे पट्टी लावायला काढलेली आहे. खाली वर लावायसाठी कस्टमरने पाहू शकता कशा एकदम नवीन साड्या दिलेल्या आहेत. या 9 वारी नवीन साड्या आहेत. तर पाहू शकता एकदम नवीन साड्या आहेत खाली वर लावायसाठी दिलेल्या. आणि आतमध्ये कसले पण साड्या टाकल्या तरी चालतात. फक्त आपल्याला जे काही कवर लावायचं आहे ते आपल्याला थोडं चांगला व्यवस्थित लावा लागतो. जर कवर चांगला असला तर मग आपली गोधडी दिसायला थोडी चांगली दिसते. त्याच्यामुळे आतमध्ये आपण कुठल्याही साड्या टाकल्या तरी काही हरकत नाही आपल्याला. पण जे आपण कवर लावतो बघून ते आपण थोड्या चांगल्या लावायच्या, नवीन लावायच्या. तर अशा पद्धतीने आहे 7-7 पदरच्या 2 गोधड्या कस्टमरला आता आपल्याला बनवून द्यायच्या आहेत. आता या साड्यांना जे काही लेस असतील, फॉल असतील किंवा खडे असेल ते आता मी पूर्णपणे काढून घेणार आहे. आणि जी आपल्याला साईजसाठी त्यांनी पट्टी दिलेली आहे त्या पट्टीनुसार आपल्याला 2 गोधड्या त्यांना आता बनवून द्यायच्या आहेत. तर पहा कस्टमरचं माप होतं या गोधडी शिवण्यासाठी आपल्याला. आडवी साईड किती आहे कस्टमर दाखव? आडवी साईड ही आहे. तर पहा ही आडवी साईड आहे, म्हणजे जास्त मोठी नाही आहे ना, सिंगल बेड गोधडी वाणीच आहे. आणि लांबीला जवळजवळ 6 फुटाच्या आसपास. आपली गोधडी असते ना त्या लांबीला आहे, फक्त आडवीला याच्या एवढी ठेवायची. म्हणून ती बाई म्हणली ह्याच मापाने 5 फुटाच्या आसपास आहे आडवी साईड. हे दोरीच्या मापानेच करून आणा, कसं लय मोठी गोधडी त्यांना. आता धडपे किती बनवलेत? धडपे किती झाले आपले? 5 साड्याचे धडपे बनवले 8. तर धडपा पण पाहू शकता आपण या पद्धतीने असा धडपा जोडलेला आहे. तर ही वरची जी एक साडी आहे आणि खालच्या साईडला आपण आगली साडी लावलेली आहे. आगली साईड कट करून खालची साडीला अशी लावलेली आहे. आणि याप्रमाणेच आपण 7 धडपे बनवून घेतलेले आणि 7 धडप्यांच्या आता आपण गोधडी बनवणार आहोत. तर ही सिंगल बेड गोधडी जास्त मोठी कस्टमरला नको आहे, त्याच्यामुळे आपण एक पूर्ण साडी अशी जोडलेली आहे आणि खालच्या साईडला अशी आगली साडी जोडलेली आहे. आता माझे पूर्णपणे धडपे असे पूर्ण आता सगळे बनवून झालेले, 7 धडपे बनवून झालेले. तर आता मी ही गोधडी भरणार आहे आणि त्याची जी शिलाई आहे ती शिलाई चालू करणार आहे. तर ही 7 धडपे आता मी भरून घेतो आणि गोधडीचं काम आता चालू करतो. तर पाहू शकता आपल्याला किती आता वाजलेले आहेत, जवळजवळ 12 वाजायला आलेले आहेत. आणि आता आपण ही गोधडी बघून हिचं काम, शिलाईचं काम आता आपण चालू करणार आहोत. तर ती गोधडीला आता मी भरलेली आहे. बघून एक साईडला अशी टीप मारून घेतलेली आहे, पाहू शकता. याप्रमाणे आपण एक साईडला पूर्णपणे अशी टीप मारून घेतलेली ही पहिली साईड आहे. आणि या गोधडीचा जो काही जास्तीचा भाग असेल तो आता मी कट करणार आहे. आणि एक साईडला पाहू शकता पारूचं पण काम चालू आहे.
आणि आमचं पिट्टू पण लुडबुड करते मध्ये मध्ये. तर तुझे किती चालले ब्लाऊज, झालं का एक? हा, एक अर्धा राहिलं होतं कालचं, ते रेडी झालं, आता दुसरं कापून बरं, मला ही गोदडी कट करून दे मग आता. हा. तर आता ही जी गोदडी आहे, या गोदडीला आपण 2 फोल्ड करून तो काही जास्तीचा भाग आहे तो कट करणार आहोत. तर पाहू शकता याप्रमाणे आपण 2 फोल्ड केलेला आहे आणि जो काही जास्तीचा भाग आहे तो असा पारू या पद्धतीने कट करत आहे. तर कस्टमरला ही बारीक सिंगल बेड गोदडीच पाहिजे होती, त्याच्यामुळे ही गोदडी कस्टमरने जी माप दिलं होतं आपल्याला त्याप्रमाणेच आपण कापलेला आहे. काही जास्त मोठी गोदडी नाही आहे, सिंगल बेड गोदडी आहे. आता हे 2 फोल्ड केलेली आहे गोदडीला. तर पहा याप्रमाणे आपण ह्याची आता गोदडीची ही काढलेली आहे. तर ही पूर्ण एक साईडला साडी पाहू शकता आपण आणि एक साईडला ही अशी अर्धी साडी अशी याप्रमाणे गोदडी अशी बनवलेली आहे. तर या गोदडीला आता मला बॉक्स बनवायचा आहे. तर हिची फिनिशिंग पाहू शकता, 9वारी साडीचा कवर आपण लावलेला आहे आणि आतमध्ये जुन्या साड्या टाकलेल्या आहेत. तर या पद्धतीने अशी गोदडी मस्त झालेली आहे. तर याला आता 2-2.5 इंचाचे आता बॉक्स बनवायचं बाकी आहे. तर या पटक्यास मी आता या गोदडीला बॉक्स बनवून घेतो. तर हे पहा याप्रमाणे आपल्या ह्या गोदडीला आता बॉक्स बनवून झालेले आहेत. तर 2-2.5 इंचाचे बॉक्स आपण या गोदडीला असे बनवलेले आहेत पूर्ण गोदडीला. तर याप्रमाणे असे पूर्ण गोदडीला असे 2-2.5 इंचाचे असे बॉक्स असे बनवलेले आहेत. आता ही दुसरी गोदडी आहे. तर ही दुसरी गोदडी पण या गोदडीप्रमाणेच आता मला बनवायची आहे. तर ही गोदडीची पण आता मी शिलाई करून घेतो पटपट. एक साईडला ब्लाऊजचं पण काम चालू आहे पारूचं. किती ब्लाऊज चालू आहे पारूचं इकडं एक साईडला, दुसऱ्या ब्लाऊजचं काम आता चालू आहे. आता घेऊ ना मी दुसरी गोदडी. दुसरी गोदडी पण आपल्याला आज द्यायचे नाही, दोन्ही पण गोदड्या. बघ, ही दुसऱ्या गोदडीचं पण काम चालू करतो आता. ब्लाऊज झाला की पट्टी लावून घेणार आहे मी थोड्या वेळ लावणार. बरं, मग तू पट्टी लाव, मग नंतर ब्लाऊज झालं. तर पहा त्या गोदडीचं काम आता आपलं पूर्ण झालेलं आहे. तर आता पारू एक साईडला पट्टी लावत आहे. किती साईड राहिली पट्टी लावायची? एक साईड राहील ना. हे आता गोदडी आपल्याला द्यायचीच नाही लगेच. तर पाहू शकता याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली आहे गोदडीची. तर या पद्धतीने अशी पारूने पट्टी लावत आहे. तर पाहू शकता ज्याप्रमाणे आपले जे पट्ट्या लावायचं काम आता रेडी झालेलं आहे आणि या पद्धतीने पाहू शकता याचे कोणे पण असे दाबलेले आहेत. तर ही गोदडी मी आता एकदा ओपन करून दाखवतो आपल्याला की कशा पद्धतीने आलेली आहे ती. त्याची फिनिशिंग पण आपल्याला कळेल. तर एकाच कस्टमरच्या अशा ह्या 2 गोदड्या होत्या. तर या अशा 2 गोदड्या आज आपण बनवलेल्या आहेत, एकाच कस्टमरच्या आहेत. तर पाहू शकता याची फिनिशिंग अशा पद्धतीने आलेली आहे. ही मागची बाजू आहे. आणि खालची ही दुसरी गोदडी आहे. तर अशा पद्धतीने या 2 गोदड्यांचं काम आज आम्ही केलेलं आहे. तर अशा पद्धतीने ज्या जुन्या साड्या होत्या, जुन्या साड्यांचा वापर करून आपण अशा 2 गोदड्या आज बनवलेल्या आहेत. त्याला आपण 9वारी ज्या साड्या होत्या, 9वारी नवीन साड्यांचा कवर लावून त्या 2 गोदड्यांचं काम आज मी रेडी केलेलं आहे. तर ह्या गोदड्या आता मला द्यायला जायच्या आहेत. तर आजचे बनवलेले गोदड्या आपल्याला कशा वाटल्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.